जामखेड गावात एक धक्कादायक आणि हळहळजनक घटना समोर आली आहे। जामखेड प्रतिनिधी प्रल्हाद संपतराव पांढरे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील खारूळ तळ्यात 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह अखेर आज पाण्यावर तरंगताना आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता जामखेड येथील रामनाथ फकीरराव भोजने हे घराबाहेर पडले होते। मात्र उशिरापर्यंत ते घरी परतले नाही। दुसऱ्या दिवशी कोणतीही थांगपत्ता न लागल्यानं नातेवाईक व ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली। यावेळी खारूळ तळ्याजवळ रामनाथ भोजने यांची दुचाकी तसेच शर्ट, बनियान, पॅन्ट, रुमाल व चप्पल आढळून आल्यानं संशय अधिक बळावला। या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी, PSI व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमक दलाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली। मात्र 3 दिवस प्रयत्न करूनही कोणताही निष्कर्ष लागला नाही। सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास तळ्यात मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला। मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो रामनाथ फकीरनाथ भोजने वय वर्ष 38, उंची 6 फूट, राहणार जामखेड, तालुका अंबड, जिल्हा जालना यांचा असल्याचं निष्पन्न झाले। मृतदेहावर कपडे नसल्यानं संशय अधिक गडद झाला। घटनेनंतर अंबड व जालना पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूमागील कारणांचा सखोल तपास सुरू आहे। दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे जामखेड गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे। रामनाथ भाऊ भोजने यांना भावपूर्ण श्रद्धांजली। माननीय श्री कृष्णाभाऊ गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त हळदा इथं दिनांक 9 व 10 जानेवारी 2026 रोजी मौजे हलदा, तालुका सिल्लोड इथं भव्य शंकरपट बैलगाडा शर्यत उत्साहात पार पडली। मानक संपादक धनंजय हजारी। हा कार्यक्रम बैलगाडा शर्यत भवन राजकुमार गवळे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या भव्य कार्यक्रमाला आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमास गावातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये बाळाराम गवळे, प्रकाश वाघ, विनोद वाघ, अनिल दांडगे, ईश्वर जाधव, अंबादास साध्य, जगदीश शिंबरे, लक्ष्मण दांडगे, कृष्णा जाधव, भोकर बगळे, नामदेव उबाळे, विलास गवळे, शालिक नव्हे, ग भोटकर, देवाजी गवळे, माणिक गवळे, वसंता उबाळे, ज्ञानेश्वर शिंबरे, बंधुसिंग शिंबरे, मानसिंग शिंबरे, नरेंद्र गिरी, सुनील गवळे, कृष्णा पहलवान, इंदलसिंग रोहे, समाधान खारे, बाळू गरड, मनोज शिंबरे, गोपाल कर, सत्यपाल नरोटे, चरण होळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहाचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। मालपूर इथं जिल्हा परिषद केंद्र शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी। मालपूर प्रतिनिधी प्रभाकर धनगर। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला उजाळा देत शाळकरी मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी 2 शब्द व्यक्त केले। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी हिरामन कोळी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मीडिया पत्रकार प्रभाकर अडगाळे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या तैलचित्राचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, उपशिक्षक चंचल नागरे, काशीनाथ वाडिले, रवींद्र पाटील, शिवाजी सोनवणे, कामिनी भडागे, सविता पाटील, मयुरी मोठे व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। त्या हुशार व धीट व त्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचे त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराज। तुझं नाव सांग बेटा। माझे नाव निधी महेंद्र मारे आहे। इयत्ता इयत्ता 4थी, तुकडी ब। ओके।